वसंत मोरेंकडून लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार मोर्चे बांधणी सुरू झालेली आहे। आज पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीचे संकेत देणारं स्टेटस त्यांनी ठेवलेलं आहे। आता सगळेच म्हणू लागलेत पुणे की पसंत, मोरे वसंत, असं वसंत मोरेंचं व्हॉट्सअप स्टेटस आहे। तर कुणासाठी कितीही करा, वेळ आली की फणा काढतातच मनसेच्या वसंत मोरेंचं काल हे सूचक व्हॉट्सअप स्टेटस होतं। शर्मिला ठाकरे आणि साईनाथ बाबरांच्या खासदारकीबाबत दिलेल्या संकेतानंतर मोरेंचं स्टेटस हे आता चर्चेत आलेलं आहे। तर 2 दिवसाचे 2 स्टेटस आपण या ठिकाणी पाहताय। कालही वसंत मोरे यांनी व्हॉट्सअप स्टेटस ठेवलेलं होतं की कुणासाठी कितीही करा, वेळ आली की फणा काढतातच असं त्यांनी म्हटलं। आणि आजचं त्यांचं व्हॉट्सअप स्टेटस आहे की पुणे की पसंत, मोरे वसंत। तर स्वतः वसंत मोरे आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। मोरेजी, तुमच्या या व्हॉट्सअप स्टेटसचा अर्थ काय घ्यायचा? कुठल्या आजच्या का? हो, पुण्याची पसंत मोरे वसंत हा आज नाहीये, गेल्या 15 वर्षापासून आहे। गेल्या 15 वर्ष पुणेकर मला या महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून निवडून देतात। होय। आणि मी ज्या भागामधनं निवडून येतो त्या भागामधलं हे वाक्य आहे की जे आता पुणेकर सगळे बोलू लागले, ते पुण्याची पसंत मोरे वसंत। त्यामुळं मी ते स्टेटस ठेवलेलं आहे। आणि मग कालच्या स्टेटसचा अर्थ काय घ्यावा? कालचं स्टेटस ज्यांना लागायचं त्यांना लागू झालंय, बरोबर। पण ते कोणाला लागू करण्यात आलेलं आहे? आता त्या गोष्टी म्हणून तुम्ही म्हणलं ज्याला लागायचे त्याला ते बरोबर लागू शकत नाही। मला काय आता मात्र मोरेजी, तुमची नाराजी आम्ही समजायची का की नाराजीतून तुमच्याकडून अशा पद्धतीने व्हॉट्सअप स्टेटस? अशी नाराजी याला म्हणता येणार नाही, परंतु काही गोष्टी अशा असतात ज्या बऱ्याचदा व्यक्त होता येत नाही। मग त्या व्यक्त होण्यासाठी समाज माध्यम हे एक माध्यम आहे, त्याच्यावरती मी व्यक्त होतो प्रमाणे। ठीक, धन्यवाद वसंत मोरेजी, आमच्याशी तुम्ही सविस्तर संवाद साधण्यासाठी। तर मनसेचे नेते वसंत मोरे आपल्यासोबत होते। नाराजीमधून आपण कुठल्याही प्रकारचे स्टेटस जे आहे ते ठेवलेलं नाही। ज्याला या गोष्टी लागायच्या आहेत त्याला लागल्या असतील असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे।